महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा चळवळीची सुरुवात जर कुठून झाली असेल, तर ते संघटन आहे ते म्हणजे ज्ञान प्रसारक सभा. लक्षात घ्या, सन 1848 ला ज्ञान प्रसारक सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी केली होती. या संघटनेचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग होते, तर सचिव हे भाऊ दाजी लाड या ठिकाणी होते. तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, या संघटनेचे उद्देश कोणकोणते होते? तर ज्ञान प्रसाराला उत्तेजन देणं, ग्रंथालयांची निर्मिती करणं आणि चर्चा व परिसंवाद या ठिकाणी घडवून आणणं. लक्षात घ्या, बंगाल प्रांतामध्ये ज्या पद्धतीनं यंग बंगाल नावाचं संघटन होतं, अगदी त्याच पद्धतीचं हे या ठिकाणी ज्ञान प्रसारक सभा होती, जी मुख्यतः वाद-विवाद आणि परिसंवाद घडवून आणण्याचं काम करत होते. लक्षात घ्या, हे एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे, ते म्हणजे व्ही.एन. मंडलिक. या व्ही.एन. मंडलिक यांनी हे देखील या संघटनेचे सदस्य होते आणि यांचं एक महत्त्वाचं निबंध इथं खूप जास्त प्रसिद्ध झाला, ज्याचं नाव होतं देशकालीन मध्यंतरीय स्थितीचे वर्णन. आता लक्षात घ्या, याच ज्ञान प्रसारक सभेसारखंच एक संघटन गुजरात प्रांतामध्ये स्थापन झालं. त्याचं नाव होतं बुद्धिवर्धक सभा. सन 1849 साली हे बुद्धिवर्धक सभा संघटन स्थापन होतं आणि याची स्थापना नर्मदा शंकर दवे, दिनमणी शंकर दलपतराय आणि करसनदास मूलजी यांनी या ठिकाणी केलं होतं. अत्यंत महत्वाचा मुद्दा हा